श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे बुधवार, दिनांक आहे 31 डिसेंबर आणि या दिवशी आलेली आहे भागवत एकादशी. ही वर्षातील शेवटची एकादशी असणार आहे आणि हा दिवस देखील वर्षातील या वर्षीचा शेवटचा दिवस असणार आहे. तर पहा, या वर्षीचे शेवटचे जे 2 दिवस आहेत अत्यंत खास आहेत. या वर्षीची अखेर एकादशी तिथीने होत आहे. देशामधील लाखो भाविक एकादशी तिथीला व्रतपूजन करून श्री विष्णू आणि त्यांच्या अवताराची उपासना करत असतात. एकादशीचे व्रत अतिशय शुभ, फळदायी मानले जाते. मराठी वर्षातील पौष महिना सुरू असून शुद्ध पक्षातील एकादशीने 2025 या वर्षाची सांगता होत आहे. सर्व एकादशी तिथीमध्ये काही एकादशी तिथींचे विशेष महत्त्व असल्याचे म्हटले जाते. वर्षभरातील सर्व व्रतामध्ये एकादशीचे व्रत सर्वोच्च, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. या प्रत्येक एकादशीचं महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीचे नावही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. म्हणूनच ही जी एकादशी आहे तर ही अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते. प्रत्येक एकादशीचे वेळेस आपण व्रत करून श्री विष्णूची उपासना करतो आणि त्यांची विधिवत पूजा अर्चा करून त्या एकादशीचे काही उपाय देखील आपण करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रभावी उपाय पाहणार आहोत. तर उद्या 31 डिसेंबर रोजी 2025 रोजी भागवत एकादशी आलेली आहे. तर आज 30 डिसेंबरला पुत्रदा एकादशी आहे आणि उद्या भागवत एकादशी आलेली आहे आणि उद्या आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत. तर उद्या तुळशीपाशी आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे. जर आपण उद्या भागवत एकादशीला तुळशीपाशी ही एक वस्तू जर ठेवली तर आपल्या जीवनातील सर्व दोष, अडचणी, संकट दूर होऊन जातील. घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागेल. घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमचा शत्रू जर असेल तर तो शत्रू तुमची घरी येऊन माफी मागेल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, उद्या आहे 31 डिसेंबर 2025 म्हणजेच या वर्षीचा शेवटचा दिवस आणि शेवटचा दिवस हा एकादशीने होत आहे. म्हणूनच हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो आणि दुसरा दिवस जो आहे 1 तारीख तर ती गुरुवारने होत आहे. म्हणूनच आपण या वर्षीची जी सुरुवात आहे ती सुद्धा अगदी पवित्र दिवसाने होणार आहे. त्यामुळे पहा, आपल्याला तुळशीच्या संबंधित काही प्रभावी उपाय करायचे आहेत. ज्या घरामध्ये तुळशी संबंधित एकादशी तिथीला हा एक उपाय केला जातो त्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागतो. त्या घरावर जर कर्ज असेल तर ते फिटून जाते आणि घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. तर पहा, जर तुमच्याही घरामध्ये पैसा टिकत नसेल, पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो घरातून बाहेर निघून जात असेल आणि घरामध्ये पैसा हा शिल्लक राहत नसेल, म्हणजेच तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या तुम्हाला जाणवत आहेत, तर तुम्ही हा उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहे. हा उपाय तुम्हाला उद्या सकाळीच करायचा आहे. तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता. तर पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि हळद टाकून अंघोळ करायची आहे. त्याचबरोबर एक तुळशीपत्र देखील टाकायचं आहे. हे तुळशीपत्र तुम्हाला उद्या एकादशीच्या दिवशी तोडायचं नाही, ते तुम्हाला अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे. तर आज सुद्धा पुत्रदा एकादशी आहे, त्यामुळे तुम्हाला अगोदरच्या दिवशी जे काही तुळशीपत्र भगवान विष्णूसाठी वाहायचे आहेत तर ते तुम्हाला अगोदरच्या दिवशीच म्हणजेच तुम्हाला पुत्रदा एकादशीच्या आदल्या दिवशी तोडून ठेवायचे आहे. या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही. तुळस ही भगवान विष्णूंसाठी व्रत करत असते, म्हणून तिच्या व्रतामध्ये आपण बाधा आणायची नसते. म्हणूनच हा उपाय करताना काही काळजी आपल्याला घ्यायची आहे. उद्या सकाळी भगवान विष्णूंची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे, धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. तर हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे,
आता पहा, तुळशीपाशी जी काही अस्वच्छता असेल ती तुम्हाला साफ करायची आहे. म्हणजे तुळशीपाशी थोडंसुद्धा कचरा वगैरे आपल्याला ठेवायचा नाही. तिथे पुसून वगैरे घ्यायचं आहे, स्वच्छ करायचं आहे, रांगोळी काढायची आहे. अशा पद्धतीने स्वच्छता करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक दिवा घ्यायचा आहे. एका प्लेटमध्ये थोडीशी हळद आणि तांदूळ घेऊन त्यामध्ये हा दिवा ठेवायचा आहे. दिव्यामध्ये 2 वातींची 1 वात करून टाकायची आहे. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्या गाईचं तूप घालायचं आहे आणि हा दिवा एका प्लेटमध्ये ठेवून हळद आणि तांदूळावरती हा दिवा ठेवायचा आहे, किंवा तुम्ही फक्त हळदीवरती किंवा तांदळावरती सुद्धा हा दिवा ठेवू शकता. तर हा दिवा तुम्हाला तुळशीपाशी प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर एका ताटामध्ये हळद, कुंकू, अक्षता तुम्हाला घ्यायची आहे आणि एका छोट्याशा कपामध्ये तुम्हाला उसाचा रस हा घ्यायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हा दिवा तिथे प्रज्वलित केल्यानंतर हळद, कुंकू, अक्षता तुळशीला अर्पण करायचे आहे. लांबूनच करायचे आहे, तुळशीला स्पर्श करायचा नाही. त्यानंतर हा जो उसाचा रस आहे तो तुळशीच्या मुळाशी तुम्हाला थोडासा अर्पण करायचा आहे. आपला स्पर्श हा तुळशीला होणार नाही. तुळशीला कोणत्याही प्रकारचा हात लावू नये किंवा तुळशीची पानं देखील आपल्याला तोडायची नाहीत. तर आपल्याला हा थोडासा रस फक्त अर्पण करायचा आहे. त्यानंतर पहा, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की तुळशीला जल अर्पण करू नये किंवा काही द्रवपदार्थ अर्पण करू नये. तर पहा, काही अशा वस्तू आहेत की त्या या एकादशीच्या दिवशी तुळशीला अर्पण केल्या जातात. आणि हा उसाचा रस थोडासा जर आपण तुळशीला अर्पण केला तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. आणि म्हणून आपल्याला थोडासा उसाचा रस हा तुळशीला अर्पण करायचा आहे. अगदी तुम्ही अर्धा कप त्यापेक्षाही थोडासा अर्पण केला तरी चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचं आहे, परंतु तुळशीला स्पर्श करायचा नाही. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या जीवनामध्ये जे काही अडीअडचणी आहेत, पैशासंबंधित अडचणी आहेत, कर्ज फिटण्याबाबत तुमच्या काही अडचणी आहेत, कर्ज तुमच्यावर भरपूर झालेलं आहे, ते फिटत नाही, त्यासाठी काही समस्या असतील ते त्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्हाला तुळशीला प्रार्थना करायची आहे. असा हा छोटासा उपाय जर केला तर तुमच्या जीवनातील ज्या काही अडीअडचणी आहेत तर त्या नक्कीच दूर होतील. तर पहा, अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला या एकादशीला, म्हणजेच उद्याची जी एकादश आहे, भागवत एकादशी, या एकादशीला करायचा आहे. तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.